नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे हम्पीला। आत्ता वाजले आहे 11:30 आणि आपण आता पुण्यावरून निघलो आहे। आपल्यासोबत अजून एक गाडी आहे 4 व्हीलर। आणि अशा प्रकारे थोडंसं लेटच झालं आहे निघायला, पण ठीक आहे। एक 12 तास लागतं पोहोचायला असं मॅप सांगतंय, पण आता बघू आपण। आणि तुम्हाला हे सांगतो की रस्त्याची हालत कशी आहे। आपण जाणार आहे पंढरपूर मार्गे, पंढरपूर सोलापूर असा रूट राहणार आहे आपला। तर एक रस्त्याची हालत पण तुम्हाला आता करंट कंडिशन कळून जाईल कशी आहे काय, आणि आपल्याला किती वेळ लागतो ते पण कळेल आपल्याला। आणि तसं हम्पीला जायची माझी दुसरी वेळ आहे। विद्याची पहिलीच वेळ आहे आणि आपल्या गाडीची पण दुसरी वेळ आहे, कारण की मागच्या वेळेसच हम्पीला बाईकवरच गेलो होतो मी आणि किरणच होतो। त्यावेळेस काय ब्लॉगिंग वगैरे करत नसल्यामुळे ते काय शूट नव्हतं केलं आम्ही। आणि आता दुसऱ्यांदा परत चाललो आहे हम्पीला। यावेळेस एक 4 व्हीलर पण आहे सोबत आपल्या, तर त्यामध्ये पण लगेज वगैरे सगळं टाकलं आहे आपण। आणि अशा आम्ही टोटल 5-6 जण आहेत हम्पीला जाण्यासाठी। आता बघू सकाळी, आता रात्री तर माहीत नाही किती बघायला भेटेल, किती दाखवायला भेटेल, रात्री किती दिसतंय रस्ते। पण कंडिशन वगैरे रस्त्याची तर तुम्हाला मी सांगू शकतो काय काय नाही। आणि जेवढं दिसेल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी रात्री। आणि सकाळी तसे पोहोचल्यावरती तर हम्पीला फिरणारच आहे आपण, तर ते तुम्हाला बघायला भेटेलच। लेट्स सी आता किती 11:30 झाले, 11:37। तर सकाळी किती वाजता आपण हम्पीत पोहोचतो। हे बघा, ही एक गाडी आहे आपल्यासोबत। चला, मॅप बरोबर लावलेलं ना, तुमचीच वाट पहा, सोबत जाऊ ना। तर आपल्याला आता 10 तास 29 मिनिटं लागणार आहे। 532 किलोमीटर आहे अजून, बघू किती वेळात होत आहे। आणि सकाळी 10:20 पोहोचणार असं सांगतो। पण आम्ही मागच्या वेळेस जाताना ह्या रोडने नव्हतं गेलो हम्पीला, आम्ही येताना ह्या रोडने आलो होतो। पण त्याला खूप दिवस झाले, 1 वर्ष होऊन गेला त्याला, त्यामुळे माहीत नाही कारण खड्ड्यांची कंडिशन काय असेल काय नाही। कारण की आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस तर चांगली होती कंडिशन खड्ड्यांची। आणि आम्ही जाताना त्यावेळेस नगरमार्गे गेलो होतो, घरी थोडं काम होतं घरनं, तसंच नगरमार्गे पण खूप जास्त वेळ लागला होता आणि खूप जास्त खराब होती रोडची कंडिशन नगरमार्गे। त्यामुळं यावेळेस अवॉइड केलं आहे तिकडनं जाणं, इकडनंच जाऊ। इकडनं मागच्या चांगला होता रस्ता, पण आता करंट कंडिशन नाही माहिती, पाऊस खूप झाला आहे सगळीकडंच, तर कसं असेल काय असेल माहीत नाही। ते बघू आणि तुम्हाला टाकू, संपूर्ण इन्फॉर्मेशन पूर्ण भेटेल की कसं जायचं काय जायचं आणि रात्री किती सेफ आहे। आता इवन मी माझ्या वाईफला घेतलं आहे सोबत बाईकवरती, तुम्ही बघू शकता पाठीमाग सेफ आहे नाही आहे सगळं तुम्हाला कळेल, तुम्हाला सगळं सांगाल मी की रात्री तुम्हाला जाणं योग्य आहे का नाही आहे ते पण तुम्हाला कळतं। कारण की आम्ही मागच्या चालू होतो तर रात्रीच आलेलो तिकडनं, पण त्यावेळेस मी आणि मित्र किरण होता सोबत। तर मुलांना एवढं शक्यता अडचण येत नाही, कुठं थांबू शकता, कुठंही बसू शकता, रेस्ट करू शकता तुम्ही। पण लेडीज असेल सोबत तर थोडी सेफ्टीचा कन्सर्न असतोच, ते पण आपण बघणार आहे। आणि तिथंही तुम्हाला जेवढं फिरेल तेवढी सगळी डिटेल, कुठं फिरायचं काय फिरायचं, कुठं राहायचं, कुठं राहायला चांगलं आहे, सगळी डिटेल तुम्हाला मी देईल या व्हिडिओमध्ये। पूर्ण आपण 1, 2, 3 एपिसोड बनवू त्याच्यामध्ये, सिरीज वाईज तुम्हालाही कळेल आणि एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगता पण येईल आम्हाला कुठं कुठं काय काय फिरायला आहे, कसं कसं आहे, चांगलं काय आहे बघायला, सगळ्या गोष्टी। इवन जाण्याचे मार्ग वगैरे कोणते चांगले आहेत आणि जायचं कसं, तुम्ही ट्रेनने जाऊ शकता, विमानाने जाऊ शकता, त्याची पण डिटेल तुम्हाला देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये। अजून आपल्याकडं 4 व्हीलर पण असल्यामुळे सोबत तुम्हाला टोल वगैरेचा पण खर्च किती असेल किती नाही ते पण सांगाल, किती लागतोय टोल। आता आपण आपले फॉग लाईट लावले, सिटीच्या बाहेर आले, कारण की सिटीमध्ये लावणं रिकमेंडेड नाही आहे, कारण की खूप जास्त पॉवरफुल लाईट येते आणि सिटीमध्ये गरज पण नाही पडत लावायची फॉग लाईट। त्यामुळं तुम्ही हायवेलाच यूज करू शकता, हायवेलाच बेटर आहे ते।
कारण की खूप जास्त ट्रकांची पॉवरफुल लाईट असतात. तर आपल्याला पण तुम्हाला रस्ता दिसावा म्हणून तुम्हाला पण फॉग लाईट लावावं लागते. आणि रात्रीचं पण थोडंसं लांबपर्यंत एक सेफ असतं ना, की कुठं टर्न आलाय काय आलाय लगेच दिसतं त्याने. जास्त लाईट असेल तर ते पण त्यासाठी पण सेफ आहे फॉग लाईट लावणं. रस्त्याची हालत चांगली नाही आहे, वाईट अवस्था झालेली आहे पावसामुळं. खूप जास्त खूपच मोठे मोठे पॅच आहेत. पण आपल्याकडे हिमालय नाही ना, त्यामुळे टेन्शन नाही आहे. पहिला टोल रस्त्याची तर कंडिशन आताच खूप खराब आहे. तिकडं तर काय होईल काय माहित. होपफुली चांगला रस्ता असावा. ट्रका वगैरे तर रात्रभर तर राहणारच आहे आपल्यासोबत. यांच्यासोबतच आपल्याला आपली पूर्ण जर्नी कंप्लीट करायची आहे हम्पीपर्यंत. कारण की पूर्ण सोलापूर हायवे पण तसलाच आहे. हायवे असल्यामुळं पूर्ण ट्रका वगैरे रात्री असतात. जर कोणी एअर सीट घेणार असाल, विचार करत असाल एअर सीट घ्यायचा गाडीसाठी, तर अजिबात घेऊ नका. काहीच कामाचं नाही आहे एअर सीट. सिलिकॉन सीट तुम्ही घेऊ शकता. सिलिकॉन सीट चांगलं आहे, कम्फर्टेबल आहे. एअर सीट तर अजिबात कम्फर्टेबल नाही आहे. घेऊन पस्तावलं आहे. वाजले आता 1:31 झाले. आम्ही आता एक छोटासा टी ब्रेक घेतला होता इथं. चहा वगैरे घेऊन आता निघलोय. अजून जायचं आहे, खूप लांब जायचं आहे. 461 किलोमीटर. एवढी मक्खन चालते ना गाडी का बस, काहीच प्रॉब्लेम देत नाहीये. अशी स्मूथ चालते. खरंच अजिबात रिग्रेट नाही गाडी घेण्याचा. जर कोणी विचार करत असेल गाडी घेण्याचा, हिमालयन खरंच चांगली गाडी आहे. जर ते क्रूज करत असेल, लांब ट्रिप वगैरे करायला त्यांना आवडत असेल तर चालवायला एवढा भारी फील आहे गाडीचा. एकदम स्मूथ चालते, काहीच आवाज नाही, काही नाही. सस्पेन्शन पण एवढे भारी आहे, कंट्रोलिंगला पण भारी आहे, सगळ्या गोष्टीसाठी भारी आहे. त्यामुळे अजिबात रिग्रेट नाही आहे की मी ही गाडी चूज केली आहे. सगळ्यात चांगली गाडी हीच आहे मला तरी फील झालं. कारण की मी बाकीच्या पण गाड्या चालवल्या, मला हीच जरा जास्त आवडली आहे. आणि फील तर असला देते. आता माझी दुसरी वेळ जायची हम्पीला. पहिल्या वेळेस पण ज्यावेळेस नवीनच होती गाडी त्यावेळेस गेलेलो. त्यावेळेस पण रस्त्यात खड्डे वगैरे अचानक यायचे. खड्ड्यांमध्ये टाकून इकडून तिकडून कसंही चालवून सुद्धा गाडीने काहीच प्रॉब्लेम दिला नाही. पंक्चरसुद्धा झाली नव्हती गाडी. एवढी आदळआपट करून सुद्धा गाडीची ना सस्पेन्शन लीक झाले ना काही. त्यावेळेस तर आम्ही 1000 किलोमीटरची ट्रिप नॉनस्टॉप आलेलो. हम्पीवरनं आम्ही तसंच बालाजीला गेलेलो आणि बालाजीवरनं डायरेक्ट पुणेला आलेलो. तर ती पूर्ण एक नॉनस्टॉप ट्रिप 1000 किलोमीटर आम्ही नॉनस्टॉप मारले. खड्डे वगैरे काहीच बघत नव्हतो. हे असले स्पीड ब्रेकर तर मी बघत पण नव्हतो त्यावेळेस. जायचं आहे घरी पोचायचं आहे म्हणून. आणि गाडीने काहीच प्रॉब्लेम दिला नव्हता, काहीच इश्यू आला नाही गाडीमध्ये. ॲव्हरेज पण चांगलं दिलं होतं. अच्छा, एवढा मोठे हायवे, सोलापूर हायवे एवढा चांगला आहे तर तुम्ही आरामात 120-130 तर आरामात क्रूज करू शकता. सकाळी, रात्री तर तुम्ही नाही करू शकत एवढा स्पीड. अचानक काय होईल, कोण आडवं येईल वगैरे असं आमचं जास्त दिसत नाही. पण आम्ही सकाळी होतो तर सकाळी आम्ही 120-130 तर आरामात चालवत होतो. 120 तर कंटिन्यू चालवत होतो. त्या एवढ्या 120मध्ये पण तिने चांगलं 29-30चं ॲव्हरेज काढलं होतं. ह्यावेळेस तर तुम्हाला ॲव्हरेज दाखवणारच आहे. आता शिकता आपण लागलो आहे हायवेला. आत्ता 100 आपले पुण्यापासून निघल्यापासून किती झाले, 113 किलोमीटर झाले आणि 35चं ॲव्हरेज काढले, 35.7चं. तर काय वाईट 35चं. आता हायवेला लागल्यावर ते आता बघू किती कमी होतं ॲव्हरेज त्यामधनं. कारण की मी आता छोटा रस्ता असल्यामुळं एवढी पळवली नव्हती. 80 मॅक्स पळवली होती. पण आता हायवेला आल्यावरती तर बघू किती पळवता येईल किती नाही आणि किती ॲव्हरेज कमी होतं आहे तिचं. तर आणि आपल्याला अजून 8 तास 50 मिनटं लागणार आहे. अजून पंढरपूर पण नाही आलं आहे आपण. पंढरपूरच्या पण आपण 100 किलोमीटर असेल मागं अजून. पंढरपूर क्रॉस करून म्हणजे टोटल आपल्याला 443 किलोमीटर जायचं आहे अजून. आणि सकाळी 10:27 आपण पोहोचणार आहे असं दाखवतं आहे ते. आत्ता
वाजले आहे 4. आपल्याला अजून किलोमीटर बाकी आहे. 286 किलोमीटर जायचं आहे. विजयपुरा आहे 70 किलोमीटर असेल विजयपुरा अजून इथून. आता मी पंढरपूर ते विजयपुरा रोडला आहे आणि रस्त्याची कंडिशन बघू शकता. पूर्ण सिमेंटचा रस्ता आत्ताच झाला आहे वाटतं नवीन. धूळ आहे फक्त सिमेंटची, बाकी रस्ता ओके आहे. मी आरामात 80-90 क्रूज करतो या रस्त्यावरती, काही प्रॉब्लेम नाही आहे. एक स्पीड ब्रेकर पण नाही आहे. सरळ सरळ मस्त रस्ता आहे, काहीच अडचण नाही आहे. मॉर्निंग फ्रॉम कर्नाटका. बघू शकतो तुम्ही अजून सूर्योदय झालेला नाही आहे, सूर्य उजाडला नाही आहे. आणि आत्ता वाजलेले आहे सकाळचे 6:10 8 मिनटं कमी आहे. आणि आपल्याला अजून 202 किलोमीटर जायचं आहे. आपण परत सोलापूर हायवेला लागलो आहे. तर हा हायवे आता डायरेक्ट आपल्याला हॉस्पेटपर्यंत घेऊन जाईल. हॉस्पेटपासून पुढं आपल्याला जायचं, मध्ये घुसायचं बघतो. मध्ये काय ते थोडंच अंतर राहील. काय भारी दिसतं तिकडं मॉर्निंग. मागच्या वेळेस पण आलो होतो, त्यावेळेस पण असंच भारी वातावरण होतं, असंच भारी दिसत होतं. यावेळेस पण असंच भारी दिसतं. रात्रभर गाडी चालवली, रात्रभर झोपलो नाही आहे. थोडंसं थांबून वगैरे इकडं तिकडं रेस्ट वगैरे नाही केली, हॉल्ट घेतला आहे थोडा, पण झोपलो नाही आहे. सेकंड फ्लोअर करून दिसतोय पेट्रोल पंप आहे 1000. आत्ता झालाय हा. असा झोपेत पलटलाय भाई अख्खा. असा पलटला पाहिलं. जेवढे हे रस्ते मख्खर आहे ना तेवढेच घातक आहे. रात्री तुम्ही एकसारखं चालवत राहता, रस्त्याला गर्दी नाही आहे, काही नाही. तुम्हाला अचानक झोप पण लागू कधी समजत नाही आणि असे कांड होऊन जातात. प्रकारे मित्रांनो हॉस्पेट राहिलेलं आहे 100 किलोमीटर. गोष्टी बघा, इथं पण थोडं वातावरण आहे पावसाचं. होपफुली पाऊस नाही आला पाहिजे, कारण की येऊन तर गेलं आहे. आम्ही बघू शकता रस्ता ओला आहे आणि रस्त्याची हालत थोडी खराब आहे हॉस्पेटच्या. पण एवढं आहे, तुम्हाला सोलापूरवरनं निघले तर डायरेक्ट हॉस्पेटपर्यंत काहीच भेटणार नाही. खायला व्यवस्थित चांगलं हॉटेल, सगळं सुमसान आहे, सगळं काहीच नाही भेटणार तुम्हाला. सोलापूरच्या आधीच खाऊन घ्यायचं काय घ्यायचं ते, नाही तर नाही. चांगले हॉटेल नाही आहे, असे ढाबे वगैरे आहे एखादे 2 राजस्थान. नाश्ता ब्रेक घेतला. तर हिरवंच अशा ठिकाणी घर पाहिजे. काय पाहिजे अजून आयुष्यात. सगळे देव आहे ना भाई. डायरेक्ट तिथं मेन मंदिराजवळ, विरूपक्षजवळ.